पावसाळ्यात मिळणारी प्रत्येक मच्छी चवीला छानच लागते, पण सर्वांच्या आवडीचं बोंबील आणि त्यातही पावसाळ्यात मिळणाऱ्या या बारीक बोंबीलची चव काही वेगळीच असते. पावसाळ्यात या बारीक बोंबीलच्या कालवणाची चव इतकी भारी लागते की दोन घास जास्त जेवल्याशिवाय राहत नाही. गरमागरम भात आणि झणझणीत कालवण म्हणजे मच्छी प्रेमींसाठी ते एक वेगळीच मेजवानी असते. आणि आजही अगदी तसंच चविष्ट कालवण बनून तयार झालेलं आहे. कालवण पाहूनच तुम्हाला त्याची चव कळत असेल, पण बारीक बोंबील असला की कालवण करताना थोडी काळजी घ्यावी लागते, कारण हा बोंबील खूप नाजूक असल्यामुळे शिजवताना तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बारीक बोंबीलचं कालवण करताना कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि बोंबील न तुटता छान कालवण कसं बनवायचं याच्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून पावसाळ्यातील या खास बारीक बोंबीलच्या चविष्ट कालवणाची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. फिश मार्केटला गेले होते आणि तिथे असे बारीक बोंबील होते. आणि आता पावसामध्ये तर खूप मच्छी कमी झालेली आहे, फक्त तिथे असे बारीक बोंबील होते. तर म्हटलं जेवणासाठी काहीतरी पाहिजेच, मग हे छोटेसे असे बोंबील घेऊन आले आणि हे बोंबलाचं कालवण छान लागतं. तर आज ह्याचं मस्त कालवण करणार आहे. तर इथे फिश मार्केटमध्येच कट करून दिलेलं आहे डोक्याकडचं भाग. आता हे जे थोडंसं कट करण्याचं साफ करण्याचं काम आहे ते मी करून घेते. तर इथे एका बोंबीलचे 2 भाग असे करून घेतलेले आहे. आता याचं झणझणीत असं कालवण करणार आहे. सर्वात आधी तेल गरम झाले, त्यात आलं लसूण मिरची याचं भरपूर वाटण घालून घेणार आहे. वाटण परतून घेणार आहे. वाटण परतून झालं की त्यानंतर ही घरची मसाले घालणार आहे. हळद, मीठ, काश्मीरी मसाला, घरगुती मसाला हे सगळं टाकून घेतलं आहे. 1 सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये मसाले छान परतून झाले आहेत. त्यानंतर इथे बोंबील, मिरची आणि टोमॅटो हे सगळं त्यामध्ये घालून घेणार आहे. आणि हलक्या हाताने बोंबील मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बोंबील मिक्स करून झाले की त्यानंतर झाकण झाकणार आहे. आणि इथे आंबटसाठी चिंचेचा आंबट घेतला आहे, त्याचा रस काढून घेणार आहे. 1 मिनिट झालेलं झाकण काढून बघूया आणि त्यामध्ये घालायचं आहे चिंचेचं आंबट. आणि बोंबीलचं कालवणामध्ये चिंचेचं आंबटच छान लागतं, म्हणून चिंचेचं आंबटच घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवणार आहे आणि वरून थोडंसं पाणी ठेवणार आहे. कालवणामध्ये लागलं तर पाणी टाकणार आहे आणि 5 मिनिटानंतर बघूया. तर इथे झाकणवरती गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आणि आता इथे 5 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून बघते आणि इथे बोंबीलच्या कालवणाला खूप छान अशी उकळसुद्धा आलेली आहे. आणि बोंबील खूपच बारीक आहे, म्हणून त्याला काही जास्त फास्ट गॅसवरती हे कालवण आहे ते करायचं नाही आहे. बारीक स्लो गॅसमध्येच हे कालवण करून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये चिंचेचंच पाणी घातलं आहे, त्यामुळे त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे. बस झालं. तुम्हाला जितकं पाहिजे कालवणामध्ये रस्सा त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या. आणि बोंबीलच्या कालवणामध्ये जास्तीत जास्त तर चमचाने ते मिक्स करू नका, ऑलरेडी ते खूप लहान आहे. आणि आता अजून 2-3 मिनिटाची एक छान उकळ काढून घेऊ आणि इथे आपली झटपट असे हे बोंबीलचं कालवण बनून तयार होणार आहे. तर चला इथे मी परत झाकून ठेवते आणि 5 मिनिटांनी बघूया. तर इथे 5 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून घेते आणि त्यानंतर ह्यामध्ये घालून घेणार आहे गरम मसाला. आणि गरम मसाला पण कालवणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि कालवणामध्ये गरम मसाला टाकल्यानंतर 2 मिनिटं झालेलं आहे. आणि इथे आपलं झणझणीत झटपट असं पावसाळ्यातलं स्पेशल असं हे बोंबीलचं कालवण हे बनून तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मग वरून घालायचं आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर. आणि भरपूर कोथिंबीर घातली की ती पण मस्त असं कालवणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे कालवण इतकं छान झालं ना की तुम्ही ह्यासोबत तर 4 घास जास्त खातील. मला कालवणाच्या रस्स्यावरूनच समजत असेल. खूप छान झाला आहे. ह्यासोबत तुम्ही तांदळाची भाकरी आणि गरम गरम भात खूप छान लागतं. आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्ही एकदा नक्कीच जर तुम्हाला बोंबील मिळाले ना तर अशा पद्धतीने हे कालवण नक्कीच करून बघा.
आणि आजची ही पावसाळा स्पेशल अशी बोंबिलची झणझणीत कालवणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा छान छान घरगुती पद्धतीच्या रेसिपीसाठी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी ब्लॉगसोबत. तिथपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय.